नमस्कार मैत्रिणींनो, पाहू शकता इकडे मी अशी शिमला मिरची घेतली आहे। या पद्धतीने तुम्ही या शिमला मिरचीची रेसिपी कधी बनवलीत का नक्की कमेंटमध्ये सांगा। मला मी बनवून दाखवणार आहे ही शिमला मिरचीची रेसिपी। इकडे मी जाळी घेतलेली आहे, जाळीवर अशा 2-3 असे शिमला मिरची ठेवलेल्या आहेत। तर मी गॅस चालू करून घेते। प्रकारे मी गॅस चालू करून घेतलेला आहे। हे नावाला टिपलटी करून असं मस्त असं आपल्याला ही शिमला मिरची भाजून घ्यायची आहे। गॅस फुल करायचा आणि मस्त अशी शिमला मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे। मस्त अशी भाजून झालेली आहे आपली मिरची। तर आपण याला थंड करून घेऊ आता। पाहू शकता मी ह्या मिरच्या अशा थंड करून घेतल्या आहेत। आपल्याला याचे देठ असे काढून घ्यायचे आहेत। आणि याची अशी बी पण काढून घ्यायचं आहे मधलं असं बाजूला। पूर्ण असं मी काढून घेते। बारीक बारीक अशा कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही चाकूने पण असं कट करू शकता। अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेला आहे। तर इकडे मिक्सरचा डबा घेतलेला आहे, यामध्ये मी हे टाकून घेते आणि याला जाडसर असं मिक्सरवर फिरवून घेते। अशा प्रकारे मी हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक पण केलेलं नाही, जास्त जाड पण ठेवलेलं नाही। इकडे मी तवा ठेवलेला आहे, मी तेल टाकून घेते। कढईमध्ये पातेल्यामध्ये पण बनवू शकता, पण तव्यावरची टेस्ट खूप भारी येते म्हणून मी तव्यावर करत आहे। यामध्ये टाकून घेते मी मोहरी छान तडतडली, टाकून घेते जिरे पण छान तडतडले। मी ते लसूण असा मोठा मोठा घेतलेला आहे ते टाकून घेते। पण छान असा हे झाला की आपण टाकून घेऊ हिरवी मिरची आणि कांदा। आपण छान असं परतून घेऊ। कांदा आणि हिरवी मिरची परतून झालेली आहे, यामध्ये टाकून घेऊ आपण हे शिमला मिरचीचं वाटण। यामध्ये टाकून घेते थोडीशी हळद, थोडंसं चवीपुरतं नमक, थोडंसं लाल तिखट, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडासा मी यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। थोडासा गूळ टाकून घेतला आहे, पूर्ण असं मिक्स करून घेऊ। खूप छान होतो हा हिरव्या मिरचीचा ठेचा, तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्ह्यूज भरपूर असतात पण लाईक नसतात, त्यामुळे लाईक करत जा व्हिडिओला। त्यामध्ये भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेते आमची। थोडंसं यामध्ये तुम्ही लिंबाचं पाणी पण हे करू शकता, टाकू शकता, किंवा चिंचेचं पाणी टाकू शकता। थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे। खूप छान अशी आंबट गोड तिखट चटकदार चटणी बनते, तर नक्की ट्राय करा। आणि आधी कधी पाहिलीच नसेल ही रेसिपी यूट्यूबला, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। त्याला 5 मिनिटं मी असं झाकण ठेवून घेते, म्हणजे आपले मसाले पूर्ण शिजले जातील।
झालेले आहेत, आपण पाहूया. मस्त असा आपला ठेचा बनवून तयार आहे. मी आता काढून घेते. प्रकारे मस्त असा आपला ठेचा बनवून तयार आहे, पाहू शकता. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.